आज दुपारच्या वेळेला रामेश्वर मोरे नावाचा जो विद्यार्थी आहे हा आदिवासी कोळी मल्हार जमातीचा आहे। हा टायपिंगसाठी सिल्लोड येथे रहमाबादहून बसने जाणं येणं करतो आणि नेहमीप्रमाणे 2:45 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सिल्लोड येथे बसची वाट पाहत असताना एका हातगाडी समोर उभा होता आणि उभा असल्यामुळे एका तिथल्या मुस्लिम समाजाच्या जातीवादी मानसिकतेच्या माणसाने त्याला जाणून बुजून हा आदिवासी आहेत, हा हिंदू आहेत म्हणून त्याला वडत थोड्या अंतरावर नेले आणि त्याच्या 2 ते 4 कानाशिलात त्यांनी मारल्या। त्याच्यानंतर त्याचे मुलं वगैरे आणि इतर हातगाडीवाल्यांनी तसेच जवळपास 100 ते 150 जमावांनी या विद्यार्थ्याला बेदामपणे अमानुष पद्धतीने मारहाण केली। त्याचे वडील त्याला आणायला गेले असता आणि त्याचे काका हे रहमाबादहून 2 व्हीलरवर त्यांना घेण्यासाठी आलात। जेव्हा ह्या विद्यार्थ्यांनी त्याच्या वडिलाला आणि काकाला कॉल केला तर ते याला घेण्यासाठी आले आणि त्याच्या काकाने विचारलं की बा एवढं मोठं काय कारण आहेत की तुम्ही माझ्या मुलाला मारलात। तर त्या असं विचारलं म्हणून परत जवळपास 200 जमावांनी हा जो मुस्लिम समुदायाचा 200 लोक इथे एकत्रित येऊन या इथल्या 3 आपल्या मल्हार कोळी जमात बांधवांना यांनी अमानुष पद्धतीनं बेदाम मारहाण केली। मला म्हणायचं आहे की मुळात ह्या ज्या हातगाड्या आहेत ह्या अतिक्रमणामध्ये लावलेल्या आहेत। पहिलंच तर मला या महानगरपालिकेला आवाहन करून सांगायचं आहे की तुम्ही जीसीबी आणून लोकांच्या बिल्डिंगी पाडू शकता, लोकांचे घरदार पाडू शकता, नको त्या व्यावसायिकाच्या पटांगणात जिथं व्यवसाय करतात त्यांच्या अंगणासमोर तुम्ही मोठमोठ्याला भिंती बांधू शकता। मग तुम्ही ज्या हातगाड्या लावलेल्या आहेत ते अतिक्रमण काढू शकत नाही का? अतिक्रमण तुम्हाला काढायला काय अडचण आहे? तुम्ही कोणाच्या दबावाखाली आहेत? तुमच्या इथलं जे सिस्टम आहेत हे दुसऱ्याच्या म्हणल्यानुसार चालतात का? आमदाराच्या म्हणल्यानुसारच कायम चालणार आहेत का? कारण ही आताची ही पहिली घटना नसून अशा वारंवार घटना इथं घडत आलेल्या आहेत। कारण इथं वैयक्तिक जरी भांडणं असले, 2 चौघातले जरी भांडणं असले तर या छोट्याशा भांडणाला एकदम मोठं कारण करून जवळपास 400-500 लोकांचा मुस्लिम जमाव हे एकत्र येतो आणि असल्या पद्धतीनं हिंदू बांधवाचा जर दिसला किंवा आदिवासीचा दिसला किंवा दलित दिसला तर याला बेदामपणे मारण्याचं काम इथले जातीवादी मानसिकतेचे लोक करतात। हे थांबलं पाहिजे म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने विनंती केली आहे की जास्तीत जास्त या जमावामध्ये सामील झालेले, ज्यांनी धक्काबुक्की केली, ज्यांनी शिवीगाळ केली, ज्यांनी मारण्याचा प्रयत्न केलात, या जमावामध्ये यांनी या 3 जणांना एकत्र धरून कोंबून मारण्याचं काम हे यांनी केलं आहे। 2-2, 4-4 लोकांनी त्यांचा तोंड झाकून पाठीमागून मारून पळून गेलेत। अशा या नीच प्रवृत्तीच्या लोकांना याला कठोर शासन झालं पाहिजे म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला विनंती केली आहे। आतापर्यंत गुन्हा दाखल झालेला आहे। याच्यामध्ये जवळपास 4 मुख्य आरोपी आहे आणि इतरमध्ये जवळपास 10 ते 12 आहेत। पण 10 ते 12 जवळपास 15 आरोपी होते आणि मारण्यासाठी जवळपास 150 ते 200 लोक होते। मग बाकी लोक आले कुठून? तिथला सीसीटीव्ही कॅमेरा चेक झाले पाहिजे, सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजे, जेवढे काही आरोपी असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही धाडस सामाजिक संघटनेची मागणी आहे। नसता तीव्र शब्दात सांगू इच्छितो की या घटनेचा मी धाडस सामाजिक संघटनेच्या वतीनं पहिला प्रथम तर जाहीर निषेध करतो आणि जर का कठोरात कठोर शासन झालं नाही, गुन्हा दाखल झाला नाही तर धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने सिल्लोड शहरामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन होईल। याला सर्वस्व जबाबदार पोलीस प्रशासन, इथली महानगरपालिका असेल।